नमस्कार, मी सुवर्णा. बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा दिवस महत्त्वाचा होता कारण अर्थसंकल्प सादर झाला. या अर्थसंकल्पाकडे फक्त महाराष्ट्राच्या नव्हे देशभराचं लक्ष लागून राहिलेलं असतं. भले अगदी सहजी तो समजत नसला तरी सुद्धा तो समजून सांगण्यासाठी नेमका अर्थसंकल्पात सामान्यांकरता काय आहे यासाठी न्यूज 18 लोकमतवर दिवसभर आपण विश्लेषण या अर्थसंकल्पाचं बघत होतात. आता पुढच्या सगळ्या अपडेट्सकडे आपण वळणार आहोत. या अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय आहे आणि काय नेमकं आपल्यापर्यंत पोहोचलंय, काय महागलंय, काय स्वस्त झालंय. सुरुवात करूया. दरवर्षी अर्थसंकल्पाकडे चातकाप्रमाणे आपण सगळे वाट पाहतो. मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य नोकरदार वर्गांना या वेळेला मोठा दिलासा मिळालाय. आतापर्यंत 5 लाखांपर्यंत ज्यांचं उत्पन्न होतं त्यांना कर भरावा लागला नव्हता. आता ही मर्यादा 7 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. म्हणजे आता 7 लाखांपर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे, वार्षिक उत्पन्न 7 लाखांपर्यंत आहे, त्यांना कर भरावा लागणार नाहीये. त्यामुळे अमृत काळातल्या अर्थसंकल्पातली ही सगळ्यात मोठी घोषणा म्हणावी लागेल. नव्या कर रचनेत हा मोठा बदल करण्यात आलेला आहे. जुनी टॅक्स रचना बदलण्यात आलेली आहे. मध्यमवर्गीयांना याचा मोठा फायदा होणार आहे. दरम्यान अनेक वस्तूंवरील कस्टम ड्युटी कमी करण्याची केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा झाली. त्यामुळे अनेक वस्तू स्वस्त होत आहेत. यात महत्त्वाचं म्हणजे बॅटरीवर चालणाऱ्या आणि इलेक्ट्रिक वस्तूंसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या आयातीवरील कस्टम ड्युटी कमी करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे सोनं, चांदी, प्लॅटिनम यावरची कस्टम ड्युटी वाढवणार आहेत. त्यामुळे सोनं, चांदी, प्लॅटिनमच्या दरात येत्या काळात वाढ होऊ शकेल. यंदाच्या बजेटमध्ये रोजगार, उद्योग आणि महिलांकरता महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. महिलांसाठी महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट उपलब्ध करून दिलं जाणार आहे. यासोबतच पॅन कार्डचा वापर सगळ्या सरकारी संस्था आणि व्यवहारांमध्ये कॉमन ओळखपत्र म्हणून केला जाणार आहे, अशी घोषणा यावेळी अर्थसंकल्पात करण्यात आली. अर्थसंकल्पात सगळ्यात आधी लक्ष जातं ते करप्रणालीकडे. या नव्या करप्रणालीचा फायदा कसा होणार आहे त्यावर आपण नजर टाकूया. वार्षिक उत्पन्न ज्यांचं 7 लाखांपर्यंत आहे त्यांना पूर्वी 7,800 रुपये कर भरावा लागत होता. आता त्यांना कर भरावा लागणार नाही, म्हणजेच 7,800 रुपये फायदा होणार आहे. 8 लाखांपर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना पूर्वी 46,800 रुपये कर भरावा लागत होता. आता 36,400 रुपये कर भरावा लागणार आहे, म्हणजेच त्यांचा फायदा 10,400 रुपये होणार आहे. 9 लाखांपर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना पूर्वी 62,400 रुपये कर भरावा लागत होता. आता 46,800 रुपये कर भरावा लागणार आहे, म्हणजे 15,600 रुपये त्यांचे वाचणार आहेत. 10 लाखांपर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना 78,000 रुपये पूर्वी कर भरावा लागत होता. आता तो 57,200 रुपये भरावा लागणार आहे, म्हणजे त्यांचे 20,800 रुपये वाचणार आहेत. ज्यांचा 15 लाखांपर्यंतचा वार्षिक उत्पन्न आहे त्यांना 2,37,000 रुपये इतका कर पूर्वी भरावा लागत होता. आता 1,40,000 रुपये कर भरावा लागणार आहे, म्हणजेच त्यांचा 1,06,000 इतका फायदा होणार आहे. त्यांचे 1,06,000 रुपये वाचणार आहेत. Six income slabs starting from 2.5 lakh. I propose to change the tax structure in this regime by reducing the number of slabs to 5 and increasing the tax exemption limit to 3 lakhs. The new tax rates are 0 to 3 lakh, nil. 3 to 6 lakhs, 5%. 6 to 9 lakhs, 10%. 9 to 12 lakh, 15%, 12 to 15 lakhs 20%, and above 15 lakhs 30%. This will provide major relief to all taxpayers in the new regime. Personal income tax. I have 5 major announcements to make in this regard. These primarily benefit our hard-working middle class. The first one concerns rebate. Currently, those with income up to 5 lakh do not pay any income tax in both old and new regimes. I propose to increase the rebate
limit to 7 lakhs. I propose to increase the rebate limit to 7 lakh in the new tax regime. Thus, persons in the new tax regime with income up to 7 lakhs will not have to pay any tax at all. My third proposal is for the salaried class and the pensioners, including family pensioners, for whom I propose to extend the benefit of standard deduction to the new tax regime. Each salaried person with an income of 15.5 lakh rupees or more will thus stand to benefit by 52,500 rupees. In personal income tax is regarding the highest tax rate, which in our country is 42.74%. This is among the highest in the world. I propose to reduce the highest surcharge. I propose to reduce the highest surcharge rate from 37% to 25% in the new tax regime. Promote value addition in manufacture of televisions. I propose to reduce the basic customs duty on parts of open cells of TV panels to 2.5%. Electrical, to rectify inversion of duty structure and encourage manufacturing of electric kitchen chimneys, the basic custom duty on electric kitchen chimney is being increased from 7.5% to 15%, and that on heat coils for these is proposed to be reduced from 20% to 15%. Duties on door or dore and bars of gold and platinum were increased earlier this fiscal. I propose to increase the duties on articles made therefrom to enhance the duty differential. I also propose to increase the import duty on silver doors, bars and articles to align them with that on gold and platinum. We are also making the new income tax regime as the default tax regime. However, citizens will continue to have the option to avail the benefit of the old tax regime. या अर्थसंकल्पातली वैशिष्ट्य आम्ही सोप्या भाषेत तुमच्याकरता घेऊन आलोय, नजर टाकूया. सुरुवातीला बघूया महिलांसाठी काय आहे. तर महिला सन्मान बचत पत्राची घोषणा करण्यात आली आहे. नवी लहान बचत योजना आणली गेली आहे. 2 वर्षांकरता गुंतवणूक करता येणार आहे. 2 लाखांपर्यंतची रक्कम 2 वर्षांसाठी ठेवता येणार आहे. 7.5% व्याजदर मिळेल. मार्च 2025 पर्यंत प्रमाणपत्र उपलब्ध केली जातील. काही प्रमाणात रक्कम काढण्याची परवानगी असेल. ज्येष्ठ नागरिकांकरता या अर्थसंकल्पात काय आहे बघूया. महत्त्वाची घोषणा या अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने असेल. ज्येष्ठ नागरिक कमाल बचत मर्यादेत वाढ करण्यात आलेली आहे. कमाल मर्यादा 15 लाखांवरून 30 लाखांवर करण्यात आली आहे. बचत योजनेमध्ये गुंतवणूक मर्यादा वाढवली गेलेली आहे. काय स्वस्त होणार त्यावर नजर टाकू. मोबाईल स्वस्त होणार आहेत, आनंदाची बातमी. खेळणी वेगवेगळ्या प्रकारची आता स्वस्त होतील. इलेक्ट्रिक वाहनं स्वस्त होणार आहेत. टीव्ही स्वस्त होईल. सायकल स्वस्त होणार आहे. कॅमेराच्या लेन्स स्वस्त होतील. महागणार काय आहे बघा जरा. महिलांना हे बघून थोडंसं दुःख होऊ शकतं. सोन्याचे दागिने महागणार आहेत. चांदीची भांडी
चांदीच्या वस्तू महाग होणार आहेत. चांदीचे दागिने सुद्धा महागणार आहेत. विदेशी म्हणजेच परदेशी किचन चिमणी महाग होणार आहे. सिगरेट महाग होणार आहे. त्यामुळे सिगरेट जे पिणारे असतील त्यांनी ती सोडून देण्यासाठीच प्रयत्न करावेत, कारण आता सिगरेट महागणार आहे. कस्टम ड्युटी संदर्भात जाणून घेऊया. कस्टम ड्युटी 21% ऐवजी 13% करण्यात आली आहे. मोबाईल फोन त्यामुळे स्वस्त होतील. बॅटरीवर कस्टम ड्युटी 2.5% कमी करण्यात आली आहे. टीव्ही उपकरणावरील कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक वाहनं सुद्धा त्यामुळे स्वस्त होतील. इलेक्ट्रिक गोष्टींवरची सुद्धा कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी काय आहे बघूया. सरकार हरित शेती, हरित ऊर्जेवर भर देणारे, शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. फलोत्पादनासाठी 2200 कोटी रुपयांची तरतूद असेल. कृषी क्रेडिट कार्ड 20 लाख कोटींनी वाढणार आहे. पंतप्रधान मत्स्य योजनेकरता 6000 कोटी तरतूद आहे. कृषी स्टार्टअप साठीही निधी दिला जाणार आहे. ऑर्गॅनिक शेतीसाठी पीएम प्रमाण योजना कार्यान्वित केली जाईल. पर्यायी खतांकरता नवी योजना लागू केली जाईल. देशात 200 बायोगॅस प्रकल्प वाढवले जाणार आहे. 1 कोटी शेतकऱ्यांसाठी विषमुक्त शेती योजना अंमलात आणली जाईल. 10,000 बायो इनपुट रिसोर्स सेंटर्स उभी केली जाणार आहेत. आदिवासी समाजाकरता काय आहे त्यावर पण नजर टाकतोय. आदिवासी विकासासाठी विशेष योजना 15,000 कोटींचा पॅकेज असेल. एकलव्य स्कूलसाठी 38,800 शिक्षक भरती केली जाईल. पुढील 3 वर्षांचा कृती आराखडा तयार केला जाणार आहे. सिकल सेल आजार निर्मूलनाकरता घोषणा केली जाणार आहे. रेल्वे विभागाकरता 2.4 लाख कोटींचा निधी तरतूद केली गेली. आतापर्यंत सर्वाधिक मोठी आर्थिक मदत असणार आहे. 2013-14च्या तुलनेत 9 पट अधिक मदत ही असेल. रेल्वेच्या नव्या योजनांकरता 75,000 कोटी. 100 नव्या महत्त्वाच्या योजना सुरू होणार आहेत. पीएम आवास योजनेचा खर्च 66% असेल. पीएम आवास योजनेचा खर्च 79,000 कोटीनं वाढलाय. अर्थव्यवस्था 10व्या वरून 5व्या स्थानी आलेली आहे. राज्यांना इंटरेस्ट फ्री कर्ज दिलं जाणार आहे. इंटरेस्ट फ्री कर्जात 1 वर्षाची वाढ करण्यात आली आहे. अर्बन इन्फ्रा डेव्हलपमेंट फंड मध्ये वाढ करण्यात आली आहे. प्रतिवर्ष 10,000 कोटी रुपये दिले जाणार आहे. 50 अतिरिक्त विमानतळ, एरोड्रोमची उभारणी केली जाणार आहे. हेलिपोर्टची देखील उभारणी केली जाणार आहे. आता पॅन कार्ड संदर्भातली एक मोठी घोषणा समोर येते या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून. कुठल्याही सरकारी संस्था व्यवहारांमध्ये कॉमन ओळखपत्र म्हणून युनिफाईड फाइलिंग सिस्टम सुरू केली जाणार आहे. पॅन कार्ड तिथे वापरता येईल. हाताने मैला उचलण्याची पद्धत येत्या काळात बंद करण्याचा प्रयत्न आहे. मशीनद्वारे मैला उचलला जाण्याची नवी योजना आणली जाणार आहे. युद्ध पातळीवर या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. न्याय व्यवस्था अधिक कार्यक्षम करण्याकरता, वेगवान करण्याकरता ई कॉमर्सचा वापर होईल. ई कोड 3ऱ्या टप्प्यासाठी नॅशनल डेटा गव्हर्नन्स पॉलिसी आणली जाणार आहे. डिजी लॉकरचा वापर वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. 5G ऍप्लिकेशनसाठी 100 लॅब्स असतील. केवायसी पद्धत सोपी करण्यात येईल.
डिजी लॉकर आधार माध्यमातून माहिती एकत्र केली जाईल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे भविष्य असेल. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर देशात संशोधन केलं जात आहे. एआय ची इकोसिस्टम तयार केली जाणार. एआय साठी 3 केंद्रांची उभारणी केली जाणार. ग्रीन हायड्रोजन मिशनसाठी 19,700 कोटी रुपये. 2030 पर्यंत 5 MMT ग्रीन हायड्रोजनचं लक्ष्य. ग्रीन एनर्जीवर 35,000 कोटी रुपये खर्च केला जाणार. अक्षय ऊर्जेसाठी 20,700 कोटी रुपये. 2030 पर्यंत कार्बन फ्री होण्याच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 4.0 कोटी. नवी कौशल्य योजना 3 वर्षात लॉन्च होणार. 33 स्किल डेव्हलपमेंट सेंटर्सची उभारणी करण्याचा प्रयत्न. युवकांचं कौशल्य विकसित करण्यावर भर दिला जाणार. क्रेडिट रिवॅम्प स्कीमसाठी 9,000 कोटी. क्रेडिट रिवॅम्प 1 एप्रिल पासून अंमलात येणार. 2 लाख कोटींची मोफत क्रेडिट गॅरंटी. छोट्या मध्यम उद्योगांसाठी मोठी घोषणा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या अर्थसंकल्पाचं कौतुक केलं. अर्थसंकल्पानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना भावनिक आवाहन केलंय. सगळ्यांचं स्वप्न पूर्ण करणारा अर्थसंकल्प असल्याचं मोदींनी म्हटलंय. सर्वसामान्य तसंच मध्यमवर्गीयांना दिलासा देणारं हे बजेट आहे, अशी प्रतिक्रिया त्यांची होती. मोदींनी नागरिकांना एक नवा अर्थसंकल्प तुमच्या समोर आहे, नवा संकल्प घेऊन वाटचाल करूया, असं आवाहन केलेलं आहे. अमृत काल का ये पहला बजट विकसित भारत के विराट संकल्प को पूरा करने के लिए एक मजबूत नींव का निर्माण करेगा. ये बजट वंचितों को वरीयता देता है. ये बजट आज की एस्पिरेशनल सोसाइटी, गांव, गरीब, किसान, मध्यम वर्ग सभी के सपनों को पूरा करेगा. मैं वित्त मंत्री निर्मला जी और उनकी टीम को इस ऐतिहासिक बजट के लिए बधाई देता हूं. इस बजट में पहली बार अनेक प्रोत्साहन योजना लेकर के आया है. ऐसे लोगों के लिए ट्रेनिंग, टेक्नोलॉजी, क्रेडिट और मार्केट सपोर्ट की व्यवस्था की गई है. पीएम विश्वकर्मा कौशल सम्मान यानी पीएम विकास करोड़ों विश्वकर्माओं के जीवन में बहुत बड़ा बदलाव लाएगा. महिला सेल्फ हेल्प ग्रुप एक बहुत बड़ा सामर्थ्यवान क्षेत्र आज भारत में बहुत बड़ी जगह अपने हाथ एक्वायर कर चुका है. उनको अगर थोड़ा सा बल मिल जाए तो मिरेकल कर सकते हैं. और इसलिए विमेन सेल्फ हेल्प ग्रुप उनके सर्वांगीण के विकास के लिए नई पहल इस बजट में एक नया आयाम जोड़ेगी. दुनिया की सबसे बड़ी अन्न भंडारण योजना बनाई है, स्टोरेज कैपेसिटी. बजट में नए प्राइमरी कोऑपरेटिव्स बनाने के लिए एक महत्वाकांक्षी योजना का भी ऐलान हुआ है. इससे खेती के साथ साथ दूध और मछली उत्पादन के क्षेत्र का विस्तार होगा. किसानों, पशुपालकों और मछुआरों को अपने उत्पाद की बेहतर कीमत मिलेगी.
ये बजट सस्टेनेबल फ्यूचर के लिए ग्रीन ग्रोथ, ग्रीन इकोनॉमी, ग्रीन एनर्जी, ग्रीन इंफ्रास्ट्रक्चर और ग्रीन जॉब्स को एक अभूतपूर्व विस्तार देगा। बजट में हमने टेक्नोलॉजी और न्यू इकोनॉमी पर बहुत अधिक बल दिया है। केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली। केंद्राचा अर्थसंकल्प मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करणार आहे। या अर्थसंकल्पात सगळ्या घटकांचा विचार करण्यात आलेला आहे। तसंच यंदाच्या अर्थसंकल्पातून राज्यांना पायाभूत सुविधांवरची गुंतवणूक करण्यास मदत मिळणार आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं। दुसरीकडे यंदाच्या अर्थसंकल्पात विकसित भारताचं बजेट मांडण्यात आले। तसंच करांमध्ये मोठी सवलतही देण्यात आल्यानं सर्वसामान्यांनाही मोठा दिलासा मिळाला असं फडणवीसांनी म्हटलंय। EPFOच्या अंतर्गत येणं म्हणजे गेल्या 8 वर्षात फॉर्मल सेक्टरमध्ये वाढलेला रोजगार हा स्पष्टपणे दिसतोय आणि या इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंटमुळे प्रचंड मोठा फायदा होणार आहे आणि त्यातही विशेषतः राज्यांना 50 वर्षाचं इंटरेस्ट फ्री लोन हे जे काही इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मिळणार आहे त्याच्यामुळे राज्यांना देखील आपलं पायाभूत सुविधांवरची गुंतवणूक वाढवण्याकरता एक प्रचंड मोठी मदत मिळणार आहे। पुढच्या 25 वर्षामध्ये जो एक विकसित भारत आपण म्हणतोय त्याच्याकडे जाण्याचा रस्ता या अर्थसंकल्पाने स्पष्टपणे दाखवला आहे। याला ग्रोथ बजेट म्हणता येईल, याला ग्रीन बजेट म्हणता येईल, याला इन्फ्रास्ट्रक्चर बजेट म्हणता येईल, याला मिडल क्लास ओरिएंटेड बजेट म्हणता येईल, याला डेडिकेटेड टू लास्ट मॅन बजेट म्हणता येईल। अशा सर्व प्रकारच्या लोकांना या बजेटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मदत मिळते आहे। अनेक वर्षापासूनची जी मागणी होती, आज इन्कम टॅक्सच्या एक्झम्पशनची स्लॅब ही 5 लाखावरनं 7 लाखावर नेण्यात आली आहे आणि त्याच्याही पलीकडे अशा प्रकारचे एक्झम्पशन देण्यात आले आहेत की ज्याचं इन्कम 9 लाख रुपये आहे त्याला केवळ 45,000 रुपये इन्कम टॅक्स भरावा लागणार आहे। ज्याचं इन्कम 15 लाख रुपये आहे त्याला केवळ 1.5 लाख रुपये इन्कम टॅक्स भरावा लागणार आहे। म्हणजे मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय यांना प्रचंड मोठा दिलासा या बजेटने या ठिकाणी दिलेला आहे। निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांना सर्वाधिक प्राधान्य दिले असं नितीन गडकरी म्हणाले। आमचा अर्थसंकल्प खूप वाढलाय, त्यामुळे आगामी काळात भारतात जागतिक दर्जाचे रस्ते तयार करण्याचं आमचं उद्दिष्ट आम्ही पूर्ण करू शकू, असं गडकरींनी म्हटलंय। भारत के वित्त मंत्री निर्मला सीतारामन जी ने इंफ्रास्ट्रक्चर को हाईएस्ट प्रायोरिटी दी है। हमारा बजट भी काफ़ी बड़ा हुआ है, जिसके कारण आने वाले समय में हिंदुस्तान के रोड इंफ्रास्ट्रक्चर में जो हमने निर्धार व्यक्त किया कि वर्ल्ड स्टैंडर्ड के रोड बनेंगे, वो उद्दिष्ट हम निश्चित रूप से पूरा कर सकेंगे। मिडिल क्लास के बारे में सोचा नहीं जाता था, इस बार पहली बार मिडिल क्लास को भी काफ़ी राहत दी गई है। गांव, गरीब, मजदूर और किसान का कल्याण करने वाला और प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में आत्मनिर्भर भारत का सपना पूरा करने वाला और हिंदुस्तान को वर्ल्ड की इकोनॉमी में एक सुपर इकोनॉमिक पावर बनाने के लिए ले जाने वाला ऐसा ये बजट है। स्क्रैपिंग के लिए जो विशेष रूप से हमारी रिसाइकलिंग इंडस्ट्री थी, उसके बारे में राज्य सरकार और भारत सरकार दोनों जगह अब नई गाड़ी आएगी, जिससे प्रदूषण कम होगा। पुन्हा एकदा स्वागत। आजचा हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारा आहे, असं उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले। पायाभूत सुविधा, उद्योग, बेरोजगारी आणि हरित क्रांतीच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प महत्त्वाचा आहे, असं त्यांनी सांगितलं। महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहनांचे प्रकल्प येत असल्याने याचा राज्याकरता आणि नागरिकांना मोठा फायदा होईल, असंही ते म्हणाले। सर्वसमावेशक हा पूर्ण राज्यांचा विकास झाला पाहिजे। जेवढे देशातले आपले वंचित घटक आहेत त्यांना प्राधान्य मिळालं पाहिजे। पायाभूत सुविधा या जनसामान्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे। उद्योगाचा विस्तार झाला पाहिजे। उद्योगातनं
बेरोजगारी दूर झाली पाहिजे. हरित क्रांती करायची असं आपण म्हणतो, हरित क्रांती झाली होती असं आपण म्हणतो, पण हरित क्रांतीच्या दृष्टीनं पुन्हा एकदा वाटचाल करणारा हा अर्थसंकल्प आहे. महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रिकल व्हेकलचे जी काही ग्रोथ होते, कारखाने येत आहेत आणि महाराष्ट्रातल्या जनतेला जर इलेक्ट्रिकल व्हेकल घ्यायची असेल तर या केंद्र शासनाच्या निर्णयाचा महाराष्ट्रातल्या जनतेला देखील फायदा होणार आहे. मी आपल्याला जसं म्हटलं की करामध्ये देखील फार मोठी सवलत देण्यात आलेली आहे. सरकारचं ते समर्थन करतात अशा पद्धतीची भूमिका निर्माण होईल आणि म्हणून सत्ताधारी पक्षानं मांडलेला अर्थसंकल्प हा वाईट आहे हे विरोधकांचं सांगणं काम आहे. पण मनापासून जर त्यांना विचारलं, अंतर्मन त्यांना नक्की सांगत असेल की आपण तोंडाने जरी खोटं बोलत असलो तर अंतर्मन त्यांना असं सांगत असेल की हा जो अर्थसंकल्प आहे हा सर्वसामान्य माणसांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, तरुणांसाठी, उद्योजकांसाठी मांडलेला अर्थसंकल्प आहे. आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये महिला सन्मान निधी आणि ज्येष्ठ नागरिकांकरता 15 लाखांवरून गुंतवणुकीची मर्यादा 30 लाखांपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा फायदा होईल असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. याच संदर्भात बँकिंग क्षेत्राचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांनी. मोदी सरकारचं आज बहुप्रतीक्षित आणि महत्त्वाकांक्षी बजेट जे आहे ते सादर केलेलं आणि या बजेटमध्ये प्रामुख्याने बँकिंग सेक्टरसाठी 2 गोष्टींची अनाउन्समेंट करण्यात आलेली आहे. त्यात महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी काही सुविधा ज्या आहेत त्या वाढवून देण्यात आलेल्या आहे. सोबत KYC सुद्धा जे आहे ते सोपी पद्धतीने करण्याची घोषणा केलेली आहे. सध्या आपण SBI बँकेत आहोत आणि SBI बँकेचे मॅनेजर आपल्यासोबत आहेत. सर, ज्या 2 घोषणा बँकिंग सेक्टरसाठी केलेल्या त्या कुठल्या आहेत आणि त्या किती फायदेशीर ठरतील? सबसे तो अच्छी बात अभी ये 2023-24 के बजट में जो हमारे फाइनेंस मिनिस्टर ने जो घोषणा की है, महिला सम्मान सेविंग स्कीम करके, इस स्कीम का फ़ायदा वो सारे गर्ल्स और हमारी महिलाओं को होगा, जिसमें 2025 तक के लिए ये स्कीम है. 7.5% रेट ऑफ इंटरेस्ट के हिसाब से अप टू 2 लाख तक महिलाएं सेविंग कर सकेंगी. सीनियर सिटीजन का भी जो डिपॉजिट था वो 15 लाख से बढ़ा दिया है, तो उसमें सीनियर सिटीजन को कितना रिलीफ मिलेगा? देखिए सर, पहले सीनियर सिटीजन सेविंग स्कीम में अप टू 15 लाख तक कस्टमर डिपॉजिट कर सकते थे. फिर क्या होता था, आफ्टर रिटायरमेंट लोगों के बल्क में पैसे आते थे और जिस पे उसमें से सिर्फ 15 लाख तक ही उस सीनियर सिटीजन स्कीम में डाल सकते थे. बट अभी 30 लाख तक का गवर्नमेंट ने कैप दिया है, तो जिससे उनके पैसे को अभी वो सेफर साइड में रख के उस स्कीम में डाल के सेफ रख सकते हैं, क्योंकि उस पर रेट ऑफ इंटरेस्ट भी ज़्यादा मिलता है उनको. तो ये काफ़ी अच्छी बात है एक सीनियर सिटीजन. हा निर्णय जो आहे बजेटमधला हा बँकिंग सेक्टरसाठी आणि सामान्य नागरिकांसाठी तेवढाच दिलासा देणारा असल्याचं मत बँकिंग तज्ज्ञ व्यक्त करतात. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. दरम्यान शेतकऱ्यांना कर्जबाजारी करणारा हा अर्थसंकल्प आहे असा हल्लाबोल केलाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी जोरदार टीका केलेली अर्थसंकल्पावर. त्यांनी असं म्हटलंय की शेतकरी अजून कर्जबाजारी होईल असा हा अर्थसंकल्प आहे. फार नाराजी राजू शेट्टींनी व्यक्त केलेली आहे या अर्थसंकल्पावर. कर्ज देऊन काय शेतकऱ्याला अजून कर्जबाजारी करणार आहात का? 4 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, त्यात समाधान नाही का तुमचं झालं? असा सगळा आनंद या बजेटमध्ये आहे आणि त्यामुळं मी तरी अजिबात या बजेटमध्ये समाधानी नाही. अर्थमंत्री सांगतात की यावर्षी जागतिक भरडधान्य वर्ष आहे आणि म्हणून आम्ही त्याचं एक हब करू भारतामध्ये. ह्या फक्त बोलायच्याच गोष्टी आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पावर विरोधकांनीही जोरदार टीका केली. भूलथापांचा हा अर्थसंकल्प आहे अशी टीका ठाकरेंची शिवसेना पक्षाचे खासदार विनायक राऊतांनी केली. अर्थसंकल्पाने मुंबईकरांची निराशा केली आहे असं राऊत म्हणाले. तर हा निवडणुकांचा अर्थसंकल्प असल्याची टीका राजन विचारेंनी केली. मुंबईला एक विशेष पॅकेज पंतप्रधान देतील अशी एक अपेक्षा होती, परंतु पंतप्रधानांनी ह्या अपेक्षा पूर्णपणे धुळीस मिळवल्या मुंबईकरांच्या आणि त्यामुळे घोर निराशा केलेली आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प जरी निवडणुकीवर डोळा ठेवून जरी सादर केला गेला असला तर तो देशातल्या कोट्यावधी लोकांना केवळ आणि केवळ भूलथापा देणारा आहे. त्यांचं कोणतंही भलं या माध्यमातून होईल असं मला वाटत नाही.
हा अर्थसंकल्प येणाऱ्या 2024च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच केलेल्या आहेत. आज महाराष्ट्राला बघितलं असेल तर मुंबई आणि महाराष्ट्र सर्वात जास्त रेव्हेन्यू हा मुंबई आणि महाराष्ट्रातून मिळतो. परंतु खऱ्या अर्थाने या ठिकाणी महाराष्ट्राला या विकासाच्या कामासाठी जे काय हे लागतो तरतुदी लागतात त्या मॅक्झिमम ठेवायला पाहिजे परंतु त्या ठेवल्या गेल्या नाहीत. दरम्यान विरोधकांच्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जशास तसं उत्तर दिलेलं आहे. काही विरोधक हे सकाळपासून लिहूनच आले असतील महाराष्ट्राला काही मिळालं नाही, महाराष्ट्राला काही मिळालं नाही. त्यांना एवढंच सांगू इच्छितो की बजेटची फाईन प्रिंट जी आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राला काय मिळालं हे कळतं. अलीकडच्या काळामध्ये बजेटमध्ये स्टेट वाईज घोषणा करणं बंद झालेलं आहे. बजेटच्या फाईन प्रिंटमध्ये ते असतं. त्यामुळे न वाचता कृपया ही रिॲक्शन देऊ नका. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचं राज्यातील छोट्या उद्योजकांनी स्वागत केलेलं आहे. विकासात्मक निधीचा चांगला वापर करता येईल असं मत उद्योजकांनी व्यक्त केलंय. बजेटमुळे उत्पादनाला गती मिळणार असल्याचंही उद्योजक म्हणाले. उद्योजकांशी आम्ही संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यांना विचारायचा मुद्दा असा होता की त्यांना काही या अर्थसंकल्पात स्वतःसाठी दिसलं का. औरंगाबादमधील उद्योजकांशी आम्ही संवाद साधला. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी साधलेला संवाद. त्याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत मसिआचे सगळे पदाधिकारी आहेत. त्यांनी जे आहे या ठिकाणी बजेट लाईव्ह बघितलेलं आहे आणि त्यांनी आपापल्या पद्धतीने टिप्पणी सुद्धा काढलेले आहेत. किरण जगताप आहेत मसिआचे हेड. दादा कसं बघतं या बजेटकडे? आता बऱ्याच याच्यामध्ये एक्सपर्टच्या जे काही त्यांचं म्हणणं आहे ते येते तर स्मॉल स्केलवाले किंवा तुम्ही मसिआवाले याच्याकडे कसं बघता? सर्वप्रथम तर मी मसिआ संघटनेच्या वतीने या बजेटकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला सांगतो की सकारात्मक बजेट आहेत. याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी सरकारने दिलेल्या आहेत. जसं 7 लाखापर्यंत जे टॅक्स क्लिअर आहेत त्यांना कुठलाही झिरो टॅक्स घेतलेला आहे. त्याच्यानंतर वरचे जे स्लॅब आहेत ते 3 ते 6, 6 ते 9, 9 ते 12, 12 ते 15 आणि 16च्या वरती असे 5 स्लॅब त्याच्यामध्ये केलेले आहेत. त्यामुळे नक्कीच याच्यामध्ये छोट्या उद्योजकांचा फायदा होईल. हा बजेट चांगला आहे. आता आउटलुक त्याचं ब्रीफ झालेलं आहे. आणखीन त्याचे डिटेल्स वगैरे आले तर आणखीन कळेल. पण याच्यामध्ये जे आता इंडस्ट्रीमध्ये पुढे योग घातलेला आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एक मशीन दुसऱ्या मशीनना बोलणार जे आपण फक्त आतापर्यंत बाहेरच्या देशातच पाहत होतो. त्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटर ऑफ एक्सलन्स 3 करण्याची आज घोषणा केलेली आहे. हे अत्यंत चांगली गोष्ट आहे. कोलॅटरल फ्री लोन मिळाला पाहिजे. बेसिकली तो आमचा कळीचा मुद्दा असतो. तिथे या बजेटमध्ये काय दिसत नाहीये. कारण मायक्रो आणि स्मॉल हा जो सेगमेंट आहे हा 60% रोजगार निर्मिती करतो आणि त्या सेगमेंटला यांनी असं खास न्याय दिलेला आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. तर मुद्रा लोन जे मागच्या 2-3 वर्षापासून चालू आहे त्याचं लिमिट वाढवून ते मायक्रो आणि स्मॉलला पण देण्यात यावं द्यायला पाहिजे होतं असं मला वाटतं. निश्चितपणे आपण बघितलं सगळ्या उद्योगपतींच्या ज्या प्रतिक्रिया आहेत निश्चितपणे एक्सपर्ट लोक आहेत. त्यांना या बजेटमधून काय फायद्याचं आहे काय नुकसानीचं आहे हे त्यांना कळणार आहे. संमिश्र प्रतिक्रिया आहेत. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. इतर महत्त्वाच्या काही घडामोडींकडे आपण वळूया. कथित 100 कोटी वसुली प्रकरण कुंदन शिंदेला जामीन यामध्ये मंजूर झालेला आहे. या कथित 100 कोटी वसुली प्रकरणामध्ये कुंदन शिंदेला जामीन मंजूर झाला आहे. ही आघाडीला एक महत्त्वाची बातमी येते. आता कुंदन शिंदे हा अनिल देशमुख यांचा स्वीय सहाय्यक आहे. 1 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झालेला आहे. कुंदन शिंदेलाही जामीन मंजूर झालाय. कुंदन शिंदे हा स्वीय सहाय्यक आहे अनिल देशमुखांचा. बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा खासदार संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला. संजय राऊत यांचा गळा दाबला तर त्यांचा जीव जाईल तसंच त्यांचा जीव मुठभर असल्याचं टीकास्त्र संजय गायकवाडांनी केलंय. दरम्यान संजय राऊतांनी कुठलं मैदान गाजवलंय असा सवालही त्यांनी यावेळेला विचारला.
काही थेट दृश्य आपण शिवसेना भवन जवळची मुंबईतली बघणार आहोत. एका गाडीला अचानकपणे आग लागली, एका गाडीनं अचानकपणे पेट घेतलाय, त्याची थेट दृश्य आपण बघतो आहोत. शिवसेना भवनचा रस्ता आहे आणि तिथे एका गाडीने अचानकपणे पेट घेतलेला आहे. ही टुरिस्ट गाडी आहे जिने अचानकपणे पेट घेतलेला आहे. शिवसेना भवनच्या रस्त्याला एका टुरिस्ट गाडीनं अचानकपणे पेट घेतलेला आहे. सेना भवनच्या जवळचाच हा रस्ता आहे जिथे एका टुरिस्ट गाडीनं पेट घेतलाय. या घडीची ही ताजी बातमी आहे. अत्यंत प्राथमिक माहिती आणि थेट दृश्य आपण बघताय. एक्सक्लुझिव्ह बातमी आहे. काही क्षणापूर्वीची ही घटना आहे आणि अजूनही ही गाडी धुमसतेच आहे. आमच्या प्रतिनिधी रुचा कानोलकर यांना विचारूया. रुचा, काय अधिक माहिती? धर्म के नाम पर शिवसेना भवनाबरोबर खाली म्हणजे कोहिनूर स्क्वेअर, आत्ताच आपण जो जोरदार आवाज ऐकला तो या ब्लास्टचा होता. इथे खाली एक वॅगनार कार आहे जी CNG कार आहे आणि तिनं अचानक पेट घेतला. इथे बाजूला पार्क केलेली ही कार होती आणि तिथं आसपासची दुकानं ताबडतोब बंद करण्यात आलेली आहेत. शटर सगळ्या दुकानांचे बंद करण्यात आलेत. लोक सुद्धा बाजूला होत आहेत आणि या आगीनं प्रचंड भीषण असं स्वरूप घेतलेलं आहे. आजूबाजूचा परिसर, गाड्या सुद्धा इथं थांबवण्यात आलेल्या आहेत. लोकांना सुद्धा मागे जाण्याचं आवाहन केलं जात आहे कारण ही आग अत्यंत पेट घेताना आपल्याला दिसते. आजूबाजूला 2-3 झाडं सुद्धा आहेत मोठी जी पेटण्याची शक्यता आहे आणि खरं तर हा परिसर अत्यंत गजबजलेला असतो. मात्र आत्ताच्या वेळी इथं कुणालाही येण्याची परवानगी दिली जात नाहीये आणि एक ब्लास्ट झालेला आहे आणि CNG कार असल्यामुळे आणखी काही गंभीर इथं काही होण्याची शक्यता आता भासतीये. नक्की, अगदी सेना भवनच्या जवळचाच हा भाग दिसतोय. बरोबर सेना भवनच्या खाली आहे की बाजूचा रस्ता आहे? शिवसेना भवनाच्या बाजूला जी इमारत आहे अगदी त्याच्या समोर ठेवलेली तिथे पार्क केलेली ही कार होती जिनं पेट घेतलेला आहे. समोर कोहिनूर स्क्वेअर सुद्धा आहे जिथं बरेचशी ऑफिसेस आणि तो एक मॉल असल्याने तिथे सुद्धा मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित आहेत आणि शिवसेना भवनात सुद्धा बरेच नेते, बरेच पदाधिकारी वगैरे उपस्थित आहेत. आणि रुचा, जसं आपण म्हणालात की अत्यंत गजबज असलेला हा परिसर आहे, म्हणजे कुठल्याही वेळी या रस्त्यांवर जा, उजव्या बाजूने किंवा डाव्या लेननं येणाऱ्या सगळ्या ठिकाणी गाड्या ये जा करत असतात सतत आणि काही खरेदी करायला आलेल्यांची पण प्रचंड गर्दी असते. तर ज्या क्षणी आग लागली त्या क्षणी धावपळ झाली असणार, त्याच्याविषयी काय सांगू शकाल? हो, आत्ता सुद्धा आपण ऐकतो आहोत इथे लागोपाठ ब्लास्ट होत आहे आणि त्यामुळं जी गर्दी होती ती पटकन पोलिसांनी नियंत्रित केली. इथं मोठ्या संख्येत पोलीस बंदोबस्त असतो शिवसेना भवनाजवळ, त्यामुळे पोलिसांनी ताबडतोब इथल्या लोकांना थांबवलं, दुकानं बंद केली आणि त्यामुळे जी गर्दी होती ती मागे आली. त्यामुळे लोकांना याच्यात कोणताही त्रास झाला नाहीये, फक्त वाहतूक थांबवण्यात आलेली आहे आणि इथला परिसर हा ताबडतोब पोलिसांच्या मदतीनं रिकामा करण्यात आला. नक्की, ही महाराष्ट्रातलीच गाडी आहे का? काही दिसून आलं का अगदी लांब? ही महाराष्ट्रातलीच गाडी आहे. याचा नंबर प्लेटवर MS02 आहे, त्यामुळे ही मुंबईतलीच गाडी आहे आणि ती आता सध्या तरी इथं फक्त पोलीस उपस्थित आहेत. आग नियंत्रित करण्यासाठी फायर ब्रिगेड लवकरच इथे पोहोचेल आणि नक्की, पण अगदी तुझ्या माध्यमातून ताजी दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवू शकलो. एका वॅगनार गाडीनं पेट घेतलेला आहे. MS02 वॅगनार गाडी आहे. शिवसेना भवनच्या अगदी बाजूला ही गाडी उभी करण्यात आलेली होती आणि तिथं या गाडीनं पेट घेतलेला आहे. आमच्या प्रतिनिधी रुचा कानोलकर घटनास्थळी उपस्थित आहेत. काही क्षणासाठी गोंधळ उडाला. अचानक गाडीला आग लागल्यावर तिथे असलेल्या म्हणजे शिवसेना भवनाच्या खाली असलेल्या पोलिसांनी लगेचच परिसर जरा मोकळा केला. दुकानं बंद करायला सांगितली, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून. CNGची गाडी असल्यामुळे काही स्फोटाचे आवाज येत आहेत. आमच्या प्रतिनिधी रुचा खानोलकर आपल्याला सगळी माहिती देत आहेत. सेना भवनाजवळ अचानकपणे एका गाडीनं पेट घेतलेला आहे. ही वॅगनार गाडी MS02. पोलिसांनी आजूबाजूचा परिसर रिकामा केलेला आहे. मागचीच दुकानं आपल्याला दिसत आहेत ती बंद करण्यात आलेली आहेत. 2 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून घेतलेली दृश्य. एक कॅमेरा जो आपल्याला शिवसेना भवनाच्या अपोजिट लेन वरून घेतलेला हा कॅमेरा आहे आणि दुसरा कॅमेरा हा शिवसेना भवनच्या बाजूची जी गल्ली आहे त्या गल्लीतून घेतलेला हा
गाडीचा मागचा भाग पूर्णपणे गाडी जळून खाक होतीये. अजूनही आग धुमसतीये. आजूबाजूनी लोक बघतायत पण ती खूप लांब अंतरावर आहेत, कारण जवळ जायला त्यांना परवानगीच नाहीये. पोलीस तिथे लक्ष ठेवून आहेत. कॅमेरा 1 आणि कॅमेरा 2 ही दृश्य एका वेळेला आपण दाखवतोय, पण अत्यंत प्राथमिक माहिती आहे. वॅगनार कार आहे, CNG कार आहे, MH02 असा नंबर आहे. त्यामुळे मुंबईतलीच ही गाडी आहे. सेना भवनाजवळ गाडी पार्क केलेली होती, पण गाडीनं अचानकपणे पेट घेतलेला आहे. अग्निशमन दल काही क्षणात इथे दाखल होईल, पण ज्या क्षणी ही आग लागली त्या क्षणाची ही दृश्य आपण बघतोय. ही थेट दृश्य आहेत. या क्षणी जी परिस्थिती त्या गाडीची आहे ती दृश्य आपण बघता आहात. अग्निशमन दलाच्या गाडीला पाचारण करण्यात आलेले, ती काही क्षणात पोहोचेल आणि आग विझवण्याचा प्रयत्न होईल. मात्र सुदैवानं कुठलीही हानी अजून झालेली नाही. गाडी मात्र पूर्णपणे जळून खाक झालेली आहे. ज्या क्षणी ही आग लागली त्या क्षणी सावध असलेल्या पोलिसांनी तिथल्या आजूबाजूचा जो भाग होता, परिसर होता, तो रिकामा गेला. गाड्यांना मागे थांबवण्यात आलं. अत्यंत गजबज असलेला हा परिसर असतो. खरं तर कुठल्याही वेळी दुपारी जा, सकाळी जा, संध्याकाळी जा, या दोन्ही रस्त्यांवर म्हणजे उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे अशा कुठल्याही रस्त्यावर प्रचंड गर्दी असते. उजवी लेन बघा किंवा डावी लेन, पण तुर्तास तरी गर्दी बाजूला करण्यात पोलिसांना यश आलं. काही स्फोटांचे आवाज या गाडीतून येत आहेत. CNGची गाडी असल्यामुळे तशी शक्यता व्यक्त होतीये. खरं तर महत्त्वाची बातमी आहे. दादर शिवसेना भवन इथे ही गाडीला आग लागली असल्या कारणाने आता वेगवेगळ्या अँगलनी या सगळ्या प्रकरणाचा तपास होईल. गाडी नेमकी कुणाची होती, या गाडीने कसा काय अचानक पेट घेतला, गाडीचा मालक कोण आहे. आमच्या प्रतिनिधी रुचा कानोलकर आता थेट आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत. रुचा, आपण आत्ताच जर पाहिलं तर इथली आग विझवण्यात आलेली आहे. कोहिनूर स्क्वेअर इथं असल्यामुळे त्यांची जी आगीवर नियंत्रण मिळवण्याची यंत्रणा होती त्यांनी ताबडतोब हालचाल केली आणि कोहिनूरच्या स्टाफने बाहेर येऊन पोलिसांच्या मदतीने ही आग विझवण्यात यश प्राप्त केलेलं आहे. आपण पाहिलं तर झाड सुद्धा या गाडीच्या बाजूला जे आहे ते पेट घेत होतं आणि ती आग विझवण्यात आलेली आहे. मोठ्या प्रमाणात पाण्याचा फवारा या गाडीवर मारण्यात येतोय. अजूनही ही आग धुमसती आहे, मात्र ती विझवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. कोहिनूर स्क्वेअरचे स्टाफ असेल किंवा मुंबई पोलीस असतील यांनी सर्वांनी एकत्र येऊन लवकरात लवकर या आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे. आणि आपण ही दृश्य पाहतोय गाडीची, वॅगनार कार आहे जी CNG कार आहे, त्यामुळं जो कारमधील सिलेंडर होता त्यानं सुद्धा प्रचंड पेट घेतला आणि त्याच्याच ब्लास्टची भीती होती. 2 ते 3 वेळा हा ब्लास्ट ऐकू आला आणि त्यानंतर आता अखेर ह्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात सर्व मुंबई पोलीस आणि कोहिनूर स्क्वेअरच्या स्टाफला आता यश प्राप्त होत आहे. सगळ्यात आधी घाईनं पोलिसांनी पावलं उचलली, तिथली गर्दी आधी बाजूला केली. अदरवाईज खूप मोठा अनर्थ घडू शकला असता, कारण प्रचंड गजबजाट असलेला हा परिसर आहे. नक्कीच सुवर्णा, इथं शिवसेना भवनामध्ये बड्या नेत्यांची ये-जा असते आणि त्याच सोबत दादरचा हा भाग अत्यंत गजबजलेला असतो. मार्केटकडे, रेल्वे स्थानकाकडे जाणारा हा मार्ग आहे, त्यामुळे गाड्या असतील, ऑफिसेसमध्ये जाणारे येणारे कर्मचारी किंवा खरेदी करणारी काही मंडळी असतील, ती मोठ्या संख्येत या रस्त्यावरून ये-जा करत असतात आणि त्यामुळं इथं गर्दी असताना सुद्धा पोलिसांनी ताबडतोब ॲक्शन घेऊन लोकांना आजूबाजूला केलं. त्यामुळे या गाडीच्या आसपास कुणीही नव्हतं. सोबतच इथली जी दुकानं आहेत ती अगदी गाडीने पेट घेतला त्यावेळी सुद्धा चालू होती, मात्र ताबडतोब त्या दुकानदारांनी सुद्धा सर्व दुकानांचे शटर्स डाऊन केले. सोबतच ज्या इमारतीच्या बाजूला ही आग लागली त्या इमारतीतील स्थानिक सुद्धा काही प्रमाणात बाहेर पडले. त्यामुळं लोकांना यात कोणतीही इजा झालेली नाही आणि आपण पाहतोय आता हा कोहिनूरचा फायर स्टाफ आहे जो आगीवर
नियंत्रण मिळवतो आहे आणि सोबतच मुंबई पोलीस इथं मोठ्या संख्येत तैनात असतात. मोठा गजबजलेला भाग होता हा आणि त्याचसोबत अनेक नेते, आता काही वेळापूर्वी इथं आदित्य ठाकरे सुद्धा आले होते, त्यामुळं त्या अनुषंगानं सुद्धा पोलीस तपास करतील की नेमकी ही गाडी कुणाची होती, नेमकी ही गाडी इथं पार्क कोणी केली आणि त्याचसोबत सर्वतोपरी आग विझवण्यात आता यश आलेलं आहे. आपण पाहू शकतो दृश्यांमधून इथे लोक सुद्धा मोठ्या संख्येत जमा झालेत, त्यांना सुद्धा मागे करण्यात येत आहे. अजूनही इथली वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेली आहे. ही आग रस्त्याच्या एका बाजूला लागली असली तरी सुद्धा दुसरा मार्ग सुद्धा वाहतुकीचा बंद करण्यात आलेला आहे, त्यामुळं मोठा वाहतुकीचा खोळंबा सुद्धा इथं झालेला आहे. दादर प्लाझा आणि दादर स्थानकाकडे जाणारी मोठी वाहतूक दिवसभर इथून सुरू असते आणि मोठ्या संख्येत वाहनं आणि लोकांची गर्दी इथं असते. मात्र आता ही सर्व वाहतूक आणि लोकांना इथून ये जा करण्यापासून रोखण्यात येत आहे. मुंबई पोलीस सुद्धा यामध्ये मोठ्या प्रमाणात उतरले आहेत आणि ते लोकांना बाजूला करण्यासाठी आणि लवकरात लवकर ही आग पूर्णपणे विझवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सुवर्णा, रुचा, आपण जर बघितलं ही आग विझवण्यासाठी म्हणून पूर्ण प्रयत्न करण्यात आले, अखेर ही आग विझलेली आहे, पण काही प्राथमिक अंदाज लावला जातोय की ही आग नेमकी कशी लागली? खरं तर कुणालाच कल्पना नव्हती ही आग लागण्याचं कारण काय आहे याचा अद्याप सुद्धा काही तपास लागलेला नाही आहे. मात्र आग आता आपण पाहिली तर पूर्णपणे विझवण्यात यश आलेलं आहे. पूर्णपणे या आगीचे जे लोट येत होते गाडीतून ते आता बंद झालेले आहेत आणि सोबतच बाजूला जे झाड आहे ते सुद्धा पेट घेत होतं, त्यानं सुद्धा अर्ध झाड पेटल्यानंतर कोहिनूर स्क्वेअरची जी आगीची नियंत्रणाची यंत्रणा होती ती आली आणि त्यानंतर आता आपण पाहतोय फायर ब्रिगेड इथे आलेली आहे. दादर फायर ब्रिगेडकडून अग्निशमन दलाच्या या गाड्या आपण पाहतो आहोत. अग्निशमन दलाचे हे अधिकारी सर्व येत आहेत आणि आग खरं तर विझलेली आहे, मात्र पुन्हा असा काही प्रकार होऊ नये किंवा लवकरात लवकर त्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळावं, आणखी या आगीनं पेट घेऊ नये यासाठी फायर ब्रिगेड, मुंबई फायर ब्रिगेड सुद्धा आता तत्पर झालेलं आहे. ते त्यांच्या गाडीमधून पाईप काढत आहेत ज्याच्या मदतीने पाण्याचा मोठा फवारा मोठ्या प्रेशरने या गाडीवर मारला जाईल, त्यामुळे पुन्हा ही आग पेटण्याची शक्यता जी असू शकली असती ती आता होणार नाही. फायर ब्रिगेड सुद्धा आता इथे पोहोचलेलं आहे, त्यामुळे पूर्णपणे आगीवर नियंत्रण तर मिळवण्यात आलेलं आहे, मात्र त्याचसोबत फायर ब्रिगेड सुद्धा त्यांच्या परीनं पुन्हा काही अनर्थ होऊ नये यासाठी प्रयत्न करतायत. विशाल, ऋषा, पुन्हा एकदा मी आपल्याकडे येतो, पण ही आग विझवण्यात तिथे असणाऱ्या यंत्रणांना यश आलेलं आहे. ही आग अचानक लागली, ही कार नेमकी कोणाची होती, कोणी तिथे लावली याबद्दल तर काही कळू शकलेलं नाहीये आणि ही आग नेमकी कशी लागली याचा प्राथमिक अंदाज आता या क्षणाला व्यक्त करणं कठीण आहे, पण शक्यता आहे अनेक गोष्टी असू शकतात. शॉर्ट सर्किटमुळे असेल किंवा ज्याने तिथे गाडी लावली आहे त्याच्या आतमध्ये गाडीत काही यांत्रिक बिघाड असेल, असे अनेक तर्कवितर्क आता या क्षणाला लावता येऊ शकतात किंवा ज्याच्याबद्दल चर्चा होऊ शकते. पण आता दोन दृश्य आपण बघतोय. बर्निंग कारचा हा थरार आपण बघतोय. सेना भवनच्या जवळ असणारा जो भाग आहे तिथेच अगदी काही अंतरावरती समोरच्या भागातच म्हणजे माहीमच्या दिशेने जाणारा जो रोड आहे त्याच्या बाजूला असणारा जो रोड आहे जो खरं तर परेलच्या दिशेने येतो, तिथं ही गाडी जी आहे ती एका दुकानासमोर लावण्यात आलेली होती आणि अचानक या गाडीने पेट घेतला. ज्यावेळेस या गाडीने पेट घेतला तर त्वरित तिथे असणाऱ्या दुकानदारांनी आपले शटर जे ते डाऊन केले, कारण कुठल्याही क्षणी हा आगीचा भडका त्याचं रूपांतर एका स्फोटात देखील होऊ शकलं असतं. कारण हे वाहन जे आहे हे गॅसवरचं असू शकलं असतं, डिझेल पेट्रोलवरचं असू शकलं, कारण हे ज्वलनशील पदार्थ आहेत, रसायन आहे आणि केव्हाही पेटू शकतं. म्हणून काळजी म्हणून शटर डाऊन करण्यात आले आणि आता अग्निशमन यंत्रणेने ही आग जी आहे ती विझवलेली आहे. धन्यवाद रुचा या सगळ्या माहितीबद्दल आणि याबद्दलचा अपडेट आपण अशाच पद्धतीने यापुढेही घेत राहू.